Hello students, welcome to all of you. I am Miss Rupali Yadav and today we are going to continue with career oriented course Advanced Diploma in Insurance and Risk Management. लास्ट लेक्चरमध्ये आपण संप्रेषण कौशल्य याबद्दल स्टडी केला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रेरक कौशल्य याचा स्टडी करणार आहोत. आपला नेक्स्ट पॉईंट आहे प्रेरक कौशल्य. तर यामध्ये की आपण बऱ्याच प्रकारच्या आपल्याला व्यवसायामध्ये कौशल्यांची गरज असते. जर व्यक्तीकडे कर्मचाऱ्यांकडे कौशल्य असतील तर त्याचा ते पुरेपूर वापर ह्या व्यवसायामध्ये करू शकतात किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये पण या कौशल्यांचा उपयोग होत असतो, जेणेकरून त्यांची जीवनशैली सुधारत असते, त्यांचा विकास हा होत असतो, व्यक्तींमध्ये सुधारणा होत असतात. तर त्या प्रकारे प्रेरक कौशल्य हे एक महत्त्वाचं आहे. कोणत्याही प्रकारची कौशल्य असतील तर ते आपल्याला उपयोगी पडणारच आहेत, जेणेकरून कौशल्यामधून आपण बरेच काही आपले जे कोणतेही कामे असतील, कार्य असतील तर ते आपण सहजपणे करू शकतो. जेव्हा आपण मन वळवण्याचा विचार करतो तेव्हा आपण लगेच त्याचा संबंध नकारात्मक वर्तनाशी जोडतो. पण जीवनात आपली ध्येय साध्य करण्यासाठी मन वळवणे कौशल्याने वापरले जाऊ शकते. यामध्ये असं आहे की प्रेरक असेल तर प्रेरक हा विचार करतो की त्यांचा संबंध हा नकारात्मक वर्तनाशी जोडलेला असतो, जेणेकरून आपण आपले कोणतेही आपले विचार असतील किंवा आपलं मन असेल तर ते नकारात्मकतेकडे जास्त त्या गोष्टीकडे न जाता जे सकारात्मक विचार आहे ते आत्मसात केले पाहिजे. त्या गोष्टींपासून आपण प्रेरक झालं पाहिजे. त्यातून आपण आपली सुधारणा केली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये सकारात्मक विचारांचा पगडा असला पाहिजे. मन वळवण्याचं कौशल्यच म्हणजे काय असतं तर प्रेरक कौशल्य असतं. तर या कौशल्यामध्ये आपली ध्येय, आपल्या जीवनातील जी ध्येय आहेत ती आपण याद्वारे साध्य करू शकतो. जी प्रेरक कला आहे, प्रेरक कौशल्य आहे, मन वळवण्याची कला म्हणजे इतरांना तुमच्या दृष्टिकोनाशी सहमत होण्यासाठी किंवा कृतीचा मार्ग अवलंबण्यास पटवून देणे. आपल्यापैकी काहींसाठी मन वळवणे किंवा प्रेरक कौशल्य ही एक जन्मजात गुणवत्ता आहे आणि प्रभाव पाडण्याची शक्ती नैसर्गिकरित्या येत असते. यामध्ये असं आहे की आपण तुमच्या जे दृष्टिकोन आहेत, तुमची जी मतं आहेत, कोणत्याही प्रकारचा दृष्टिकोन असेल तर त्या दृष्टिकोनाशी सहमत होण्यासाठी किंवा कोणत्याही कृतीचा मार्ग अवलंबवायचा असेल, कोणतेही आपल्याला कार्य करायचे असेल, कृती करायची असेल तर ते मार्ग अवलंबण्यास पटवून देणे. आपण दुसऱ्या व्यक्तींना योग्य मार्ग कधी कधी दाखवत असतो, योग्य दुसऱ्यांना मार्गदर्शन करत असतो. तर त्यामध्ये आपले जे दृष्टिकोन हे चांगले असले पाहिजे. त्यामुळेच समोरचा व्यक्ती हा आपल्या विचारांनी प्रभावित होणार आहे. कृतीचा मार्ग अवलंबण्यास पटवून देणे म्हणजे त्याला पटवून सांगायचं की आपण हे कशा प्रकारे चांगलं आहे, त्याचा फायदा काय होणार आहे. हे आपल्यापैकी काहींसाठी मन वळवणे ही एक जन्मजात गुण असते, जेणेकरून एखादी अशी व्यक्ती असते की त्याच्यात ते कौशल्य, हे प्रेरक कौशल्य असेल, हे जन्मजात असतं, जेणेकरून त्या व्यक्तीचं बोलणं हे वेगळं असतं आणि त्या व्यक्तीचं बोलणं हे फायदेशीर असतं, जेणेकरून त्यातून काहीतरी चांगलं शिकण्यासारखं असतं. तो व्यक्ती हा योग्य प्रकारे मार्गदर्शन देऊ शकतो. तर असं जन्मजात गुण त्याच्यामध्ये असतात आणि ती प्रभाव पाडण्याची शक्ती त्यामध्ये नैसर्गिकरित्या येत असते, जेणेकरून त्याला कोणतंही जे प्रेरक कौशल्य आहे, मन वळवण्याची कला असेल तर ते कोणाकडून शिकण्याची गरज नाही आहे. तर त्याच्याकडे त्या व्यक्तीकडे ती नैसर्गिकरित्या असेल तर त्याला शिकवायची गरज आहे का? नाही. मग यासाठी अशा व्यक्तींचा पण यामध्ये खूप उपयोग होत असतो, जेणेकरून अशा व्यक्ती म्हणजे काहीही न शिकवता त्यांच्यात जर असे गुण जन्मजात असतील तर त्याचा साहजिकच फायदा होणार आहे. तसेच त्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींना पण प्रभावी मार्गदर्शन करू शकतात. आपल्या बाकीच्यांसाठी
मन वळवण्याची कौशल्ये कालांतराने शिकली आणि विकसित केली जाऊ शकतात. म्हणजे ज्या व्यक्तीकडे जन्मजात ही गुणवत्ता आहे, हे कौशल्य आहे, तर त्या व्यक्तीकडून इतर व्यक्ती सल्ला घेऊ शकतात, मार्गदर्शन घेऊ शकतात, त्याच्याकडून ती कला शिकून घेऊ शकतात आणि ती विकसित केली जाऊ शकते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला ती इच्छा असेल किंवा एखाद्या व्यक्तीला ती कला अगोदर पसंत असेल, पण तिला जास्त ती प्रेरक होत नसेल, प्रभावी ठरत नसेल, तर जे चांगली व्यक्ती प्रभावी प्रेरक कौशल्ये ज्याच्यात आहे, ती व्यक्ती तर त्या व्यक्तीला जर मार्गदर्शन केले तर साहजिकच तिच्यामध्ये सुधारणा होणार आहे. यामध्ये प्रेरक कौशल्य काय आहेत? प्रेरक कौशल्य म्हणजे सोप्या शब्दात लिखित किंवा मौखिक संवादाद्वारे एखाद्यावर प्रभाव पाडण्यासाठी हेतू परस्पर आणि यशस्वी प्रयत्न करण्याची क्षमता आहे. सोप्या शब्दात आपले कोणतेही काम असेल, कोणतेही कार्य असेल किंवा कोणतीही माहिती असेल, ज्ञान सांगायचे असेल, मार्गदर्शन करायचे असेल, तर त्यामध्ये सोप्या शब्दात एखादे सांगायचं किंवा साधं बोलणं असेल तर ते पण सोप्या शब्दात किंवा लिखित स्वरूपात असेल किंवा मौखिक संवाद आपण साधत असतो, तर त्याद्वारे आपण आपला प्रभाव हा चांगला पडत असेल, सकारात्मक पडत असेल, एक प्रेरणा देणारा ठरत असेल. आणि यशस्वी प्रयत्न करण्याची क्षमता म्हणजे आपण जे कोणतेही मत मांडू किंवा कोणतीही माहिती सांगू, तर त्याला ती व्यक्ती आपल्या विचारांनी, आपल्या बोलण्यानेच ती प्रभावित झाली पाहिजे, तरच हे कौशल्य आपल्यात आहे असं समजलं जाईल, जेणेकरून ती व्यक्ती आपल्या विचारांनी प्रभावित होईल, आपल्या कोणत्याही मताशी, कोणत्याही निर्णयाशी ती सहमत होईल. अशा प्रकारचे कौशल्य हे म्हणजे प्रेरक कौशल्य आहे. मन वळवण्याची कला असेल तर हे सुद्धा हे प्रेरक कौशल्य आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर मन वळवण्याची कौशल्ये एखाद्या व्यक्तीची किंवा समूहाची वर्तवणूक किंवा श्रद्धा असेल किंवा दृष्टिकोन बदलण्याच्या किंवा त्याला प्रभावित करण्याच्या कौशल्यांचा संदर्भ घेत असतो. आपण एखाद्या व्यक्तीला काहीतरी माहिती सांगत असतो किंवा समूह असतात, समूहामध्ये आपली वर्तणूक कशी आहे, श्रद्धा असेल, दृष्टिकोन बदलण्याचा असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा एखाद्या गोष्टीबद्दल दृष्टिकोन नकारात्मक असेल तर तो सकारात्मक कसा करायचा, हे जर कौशल्य आपल्याकडे असेल तर हे असं प्रेरक कौशल्य झालं. तर एखाद्या व्यक्तीला आपल्या विचारांनी प्रभावित करायचं, जेणेकरून जसे आपण विचार करतो त्याचप्रमाणे ती व्यक्ती प्रभावित होऊन तसेच विचार करेल. अशा कौशल्यांचा यामध्ये संदर्भ घेतात. मन वळवण्याच्या कलेमध्ये सहसा तर्क करणे यामध्ये तर्क लावायचा एखाद्या गोष्टीचा, भावना सामायिक करणे आणि हुशारीने माहिती पोहोचवणे याचा समावेश होत असतो. भावना सामायिक करायची आपल्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीला भावना ह्या असतातच, तर त्या सामायिक करायच्या. त्यानंतर हुशारीने एखादी माहिती आपण दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवायची, तिला योग्य ते मार्गदर्शन करायचं किंवा एखाद्या गोष्टीबद्दल सल्ला द्यायचा असेल तर आपण त्या माहिती ती व्यक्तीपर्यंत पोहोचवत असतो, त्या व्यक्तीला त्या गोष्टींबद्दल सहमत करत असतो. तर अशा प्रकारची कौशल्ये हे याचा समावेश यामध्ये होत असतो. अशा प्रकारची कौशल्ये आपल्या दैनंदिन जीवनात असतील, व्यवसायामध्ये असतील तर खूप महत्त्वाची ठरत असतात. याद्वारे तुमचा विकासच होत असतो, जेणेकरून नवीन नवीन कौशल्यांची जेवढी भर पडेल तेवढे तुमचे काम, कोणतेही कार्य सोपेच होत असते. नेक्स्ट बघूयात आपण प्रेरक कौशल्यामध्ये काय आहे. काही मूलभूत प्रेरक कौशल्ये आहेत जी तुमच्या कामाच्या ठिकाणी वाटाघाटीमध्ये सुधारणा करू शकतात. तर यामध्ये कोणती प्रेरक कौशल्ये आपल्यासाठी आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या व्यवसायामध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनात पण यांचा वापर होऊ शकतो. त्याद्वारे आपण योग्य प्रकारे आपली कौशल्ये विकसित करू शकतो. फर्स्ट आहे संप्रेषण.
संप्रेषण म्हणजे काय तर कम्युनिकेशन, आपण जो संवाद साधतो. आपण संवाद हा प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी हा एखाद्या व्यक्तीबरोबर संवाद साधत असतो. आपण घरी संवाद साधत असतो, कामाच्या ठिकाणी ते संवाद साधत असतो. तर यामध्ये चांगला संवाद ही प्रभावी मन वळवण्याची पहिली पायरी आहे. म्हणजे आपण एखादा संवाद हा कसा चांगला संवाद साधला पाहिजे, जेणेकरून आपण त्याद्वारे प्रभावी प्रेरक करू शकतो. मन वळवण्याची ही पहिली पायरी आहे. मन वळवणे ही इतरांवर प्रभाव टाकणारी प्रक्रिया असल्याने तुमच्या सहकाऱ्यांशी संवाद साधणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. यामध्ये असं आहे की प्रभाव टाकणारी प्रक्रिया असली पाहिजे, म्हणजे जेणेकरून म्हणजे मन वळवणे म्हटल्यावर तुमचा प्रभाव त्या व्यक्तीवर पडला आहे, तरच तिचं मन बदललं आहे किंवा ती तुमच्या विचाराने प्रेरक झाली आहे. तुमच्या सहकाऱ्यांशी संवाद साधणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. जेणेकरून जर तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी संवाद साधला तर त्याचा परिणाम काय होतो किंवा आपला संवाद हा प्रभावी ठरतो का? आपण कोणती मते मांडताना आपण योग्य प्रकारे मांडतो का? किंवा आपण संवाद साधताना त्या व्यक्तीचं आपल्याकडे लक्ष असतं का? आपण योग्य प्रकारे संवाद साधतो का? किंवा त्याचा परिणाम काय होतो? तिचे मते कसे बदलतात? आपले विचार तिच्यावर प्रभाव टाकतात का? याचा आपण विचार केला पाहिजे. आणि त्यांच्याशी सहकाऱ्यांशी संवाद साधणे हा यामध्ये सर्वात प्रभावी मार्ग आहे. हे एकतर शाब्दिक किंवा गैरमौखिक किंवा दोन्ही असू शकते. म्हणजे शाब्दिक असू शकते किंवा गैरमौखिक, हे कोणी यापैकी काहीही असू शकते. परंतु तुमच्या संदेशाचा तुमच्या प्रेक्षकांवर प्रभाव पडला पाहिजे. म्हणजे कोणताही तुम्ही मेसेज देत असाल, संदेश देत असाल, एखाद्या गोष्टींबद्दल ज्ञान देत असाल, माहिती देत असाल, तर तो जे प्रेक्षक आहेत, ऐकणारे आहेत, तर त्यांवर प्रभाव पडला पाहिजे. जेणेकरून तुम्ही काहीतरी जे सांगतायत त्याचा काहीतरी फायदा होईल. नाहीतर नुसतं ऐकून उपयोग आहे का? किंवा नुसतं ऐकलं तर याचा काही उपयोग नाही. जेणेकरून त्या गोष्टीत ज्या तुम्ही माहिती सांगणार आहे, जे ज्ञान सांगणार आहे, त्या दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जे प्रेक्षक आहेत, जे ऐकणारे आहेत, त्या व्यक्तींपर्यंत तो तुमचा विचार त्यांच्या मनापर्यंत पोहोचला पाहिजे, तरच त्याचा काहीतरी फायदा होणार आहे. मग त्यासाठी आपलं संवाद कौशल्य, संप्रेषण कौशल्य हे डेव्हलप झालेलं पाहिजे. जेणेकरून त्यात पूर्णत्व असलं पाहिजे, क्लॅरिटी असली पाहिजे, अचूकता असली पाहिजे. त्यानंतर आपण जे विचार मांडतो ते अचूक असले पाहिजेत. जेणेकरून आपण पूर्ण त्या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे, जेणेकरून आपण योग्य प्रकारे माहिती दुसऱ्या व्यक्तीला सांगू शकतो किंवा प्रेक्षकांना सांगू शकतो. प्रभावी संप्रेषणासाठी तर काय आवश्यक असतं की पूर्णत्व असणे महत्त्वाचे आहे, सुसंगतता असणे महत्त्वाचे आहे. आपल्या जे कोणतेही विचार मांडतो तर त्यामध्ये स्पष्टता असली पाहिजे, अचूकता असली पाहिजे. कोणतेही आपण चुकीचे माहिती दुसऱ्यांना प्रोव्हाइड करतो असं होऊ नये, यासाठी आपल्या माहितीमध्ये अचूकता असली पाहिजे. त्यानंतर संलग्नता असेल, नम्रता असली पाहिजे, जेणेकरून आपण कोणत्याही व्यक्तीबरोबर संवाद साधताना आपण नम्र असलं पाहिजे, नम्रपणे आपण संवाद साधला पाहिजे. बांधिलकी असेल, एखाद्या व्यक्तीला आपण कमिटमेंट केली, बांधिलकी दिली, तर त्यानुसार आपण जो शब्द दिला आहे तो आपण योग्य प्रकारे निभावता आला पाहिजे. तर त्यासाठी हे संप्रेषण हे महत्त्वाचं असतं. जर ते तुमच्याशी संलग्न असतील तर ते तुमचे ऐकण्यासाठी खुले असतील. मग त्याद्वारे जर संलग्नता असेल तरच ते तुमचे कोणतेही मत किंवा कोणतीही माहिती हे ऐकू शकत असतील किंवा ऐकणार आहेत. तुम्ही त्या व्यक्तींचा विश्वास निर्माण केला पाहिजे, त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे की आपण योग्य प्रकारे ती माहिती प्रोव्हाइड करत आहोत. आपण ती माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवताना ती एक टप्प्याटप्प्याने असली पाहिजे, जेणेकरून आपण
एक एक मुद्दा क्लिअर केला पाहिजे. एक एक पॉईंटने आपण व्यक्तींना कोणत्याही गोष्टीबद्दल माहिती दिली पाहिजे, जेणेकरून ती कमी वेळात आणि कमी शब्दात असेल किंवा सोप्या साध्या संभाव्य शब्दात असेल तर ते व्यक्तींना लगेच समजत असते, लगेच कळत असते. त्याद्वारे ते तुमचे प्रभावी एक भाषण झाले, संभाषण झाले, जेणेकरून त्यांचा प्रभाव तुमच्या बोलण्याचा प्रभाव हा त्यांच्यावर पडला पाहिजे, जेणेकरून ते तुमच्याशी संलग्न होतील. तुमच्याशी जे तुमचे विचार आहेत, मतं आहेत ते त्यांना लगेच समजणार आहेत. अशा प्रकारे संप्रेषण हे यामध्ये हे कौशल्य असणे महत्त्वाचे आहे. दुसरा पॉईंट आहे सक्रिय ऐकणे. यामध्ये आहे की आपण कधी पण जे संभाषण होतं तर त्यामध्ये एक व्यक्ती बोलत असतो, एक व्यक्ती ऐकत असतो. तर त्याप्रमाणे आपण सतत जर बोलत बसलो तर त्याचा काय उपयोग आहे का? आपण दुसऱ्याचं पण ऐकलं पाहिजे, जेणेकरून जर आपण उत्तम श्रोता असाल तरच उत्तम वक्ता बनू शकता. हे एक महत्त्वाचं वाक्य आहे. त्यासाठी ऐकणे हे महत्त्वाचे आहे. एखाद्याचे मन वळवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी एखाद्या विशिष्ट विषयावर त्याचे दृष्टिकोन समजून घ्या. एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या माहितीबद्दल तुम्ही त्या व्यक्तीला प्रेरित करत आहात, त्याचे मन वळवत आहात, तर त्यामध्ये तो प्रयत्न तुम्ही करण्यापूर्वी ती व्यक्ती त्या विशिष्ट विषयावर त्याचे दृष्टिकोन समजून घेतले पाहिजेत. त्याचे मत नेमके काय आहे हे पण याचा पण आपण विचार केला पाहिजे. जर त्याचे दृष्टिकोन चांगले असतील, सकारात्मक असतील तर त्याचा आपल्याला पण फायदा होणार आहे. जर आपले विचार हे वेगळे असतील, त्याचे विचार हे प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात, तर ज्यातून चांगला दृष्टिकोन मिळतो तर त्याचा फायदा हा चांगला होत असतो. तर त्यासाठी त्यांचे दृष्टिकोन बघितले पाहिजेत. आपण जे निर्णय घेतो, आपण जी मते मांडतो त्यांचा रिप्लाय काय असतो आपल्या मतांवर, आपल्या जे माहितीवर याची चर्चा करणे यामध्ये महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्यांनाच पण समजून घेतलं पाहिजे. जशा प्रकारे आपल्याला ते समजून घेत असतात त्या प्रकारे आपण पण दुसऱ्यांना समजून घेतलं पाहिजे. त्यांची मते ऐकली पाहिजेत, त्यांचे विचार जे आहेत ते ऐकले पाहिजे, त्यांचा दृष्टिकोन कसा आहे हे बघितले पाहिजे. तुम्ही इतरांचे सक्रियपणे ऐकत असाल तर ते दाखवते की तुम्ही संयमशील आणि त्यांचा आदर करत आहात. जर तुम्ही दुसऱ्यांचे ऐकत असाल तर त्यामध्ये असे आहे की तुम्ही त्यामध्येच तुमचा संयमपणा दाखवत असाल. जसं तुम्ही संयमशील आहात हे दाखवत असता, तुम्ही त्यांचा आदर करत असता, जेणेकरून ती तुमची त्यांची मते तुम्ही समजून घेत असता. लोकांना त्यांचे विचार सामायिक करण्याची संधी दिल्याने त्यांना मूल्यवान वाटू लागते. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीबरोबर आपण चर्चा करत असतो तर त्यामध्ये त्याचे विचार आपण समजून घेतले तर त्याला पण एक विश्वास निर्माण होतो, जेणेकरून ही व्यक्ती आपली जी मते आहेत, आपली बाजू आहे किंवा एक प्रकारची माहिती आहे तर ती योग्य प्रकारे समजून घेत आहे, ऐकून घेत आहे. मग अशा प्रकारची त्यांचे विचार सामायिक करण्याची संधी दिल्याने त्यांना मूल्यवान वाटत असतं, जेणेकरून आपण त्यांना एक प्रकारचा आदर देत असतो. आपली संयमशीलता असेल किंवा आपल्यातला जो नम्रपणा असेल तो आपण त्यांना दाखवत असतो. त्यामुळे ती व्यक्ती आपल्याबद्दल चांगला विचार करत असते किंवा त्या व्यक्तीला आपल्याबद्दल एक चांगला विश्वास निर्माण झालेला असतो, सकारात्मक एक विचार निर्माण झालेला असतो. मग त्यासाठी दुसऱ्यांचे ऐकून घेणे हे यामध्ये महत्त्वाचे आहे. तुमचा पाठिंबा दर्शवण्याचा हा मार्ग विश्वास प्रस्थापित करण्यात मदत करेल. तुमचा पाठिंबा त्या व्यक्तीला त्याचे विचार ऐकून घेण्यासाठी आपण एक प्रकारचं प्रोत्साहन एक प्रकारचं आपण त्याचं मनोबल वाढवत असतो व्यक्तीचे. त्याबरोबर आपण जर त्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेतले तर त्याला एक प्रोत्साहन येत असतं, प्रेरणा येत असते, जेणेकरून तो आपली मते चांगल्या प्रकारे अधिक प्रभावीपणे मांडेल. तर त्या प्रकारे विश्वास हा प्रस्थापित होत असतो. त्या विश्वास प्रस्थापित करण्यास मदत होत असते. तुम्ही त्याच्या प्रेरणा अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्यास सक्षम असाल जर तुम्ही त्या व्यक्तीचे योग्य प्रकारे ऐकून घेत असाल किंवा त्याच्या ज्या प्रेरणा आहेत, जो ते मोटिवेट करत आहे तर ते अधिक चांगल्या प्रकारे ओळखत असाल किंवा
ती क्षमता तुमच्यात असेल त्याची मते जाणून घेण्याची, त्याचे विचार जाणून घेण्याची, जर तुमच्यात ती चांगल्या प्रकारे ओळखण्यास सक्षम असाल आणि ते तुम्हाला त्याचे समर्थन जिंकण्यासाठी प्रभावी युक्तिवाद तयार करण्यास अनुमती देईल. एखादी व्यक्ती आपल्याबरोबर संवाद साधत असेल, त्यामध्ये आपण तिचं चांगलं ऐकत असतो, तर त्यामध्ये ती आपल्याला समर्थन देण्यासाठी की आपण जो कोणताही मुद्दा असेल ते मुद्द्यावर त्याची चर्चा करण्यासाठी आपल्याला त्यासाठी अनुमती देऊ शकते. आपले पण विचार ती समजून घेऊ शकते. ज्या प्रकारे जर आपण तिचे विचार समजून घेतले, तिची मतं विश्वासात घेऊन तिची मते ऐकून घेतली, तर त्या प्रकारे आपली जी त्या गोष्टीबद्दल मते आहे ती पण ती ऐकू शकते किंवा जे आपले विचार आहेत ते योग्य प्रकारे समजून घेऊ शकते. त्यावर तिचे मनाचे परिवर्तन ती करू शकते. यासाठी त्याचे समर्थन जिंकण्यासाठी प्रभावी युक्तिवाद तयार करण्यासाठी, त्याच्यावर युक्ती असेल प्रभावी युक्ती, ते तयार करण्यासाठी ते अनुमती ती व्यक्ती देणार आहे. यासाठी कोणत्याही व्यक्तीचे प्रथम ऐकणे हे महत्त्वाचे आहे. ते पण सक्रिय ऐकणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्या व्यक्तीचे मतं जर आपण आपल्यापर्यंत पोहोचली तरच आपण त्यावर काहीतरी विचार करू शकतो, मतं मांडू शकतो. किंवा नुसते ऐकून उपयोग नाही, तर त्यावर विचारमंथन पण केलं पाहिजे, जेणेकरून त्या गोष्टी आपल्याला समजता आल्या पाहिजेत. त्यासाठी आपण त्या सक्षम असलं पाहिजे. हे यामध्ये महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे भावनिक बुद्धिमत्ता. भावनिक बुद्धिमत्ता हे एक कौशल्य आहे जे तुम्हाला सहकाऱ्यांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडण्यास मदत करेल. भावनिक बुद्धिमत्ता हे एक चांगलं कौशल्य आहे, जेणेकरून आपण हे ओळखू शकतो, जेणेकरून आपण ज्या व्यक्तीला जे प्रेक्षक आहेत, ज्या व्यक्तीला आपण माहिती ज्ञान देत असतो किंवा कोणत्याही गोष्टींबद्दल माहिती देत असतो, तर ती व्यक्ती कशा प्रकारे आपली माहिती समजून घेत आहे किंवा समजून घेत आहे की नाही, किंवा नुसती ऐकत आहे, किंवा त्यावर तिचा प्रभाव पडतोय की नाही, किंवा त्याचे एक्सप्रेशन काय आहेत, ऐकल्यानंतर तिची मते काय आहेत, त्याचे हावभाव काय आहेत, हे आपल्याला समजता आले पाहिजे. जेणेकरून आपण जेव्हा एखाद्याला माहिती सांगत असतो, तर त्यामध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांचे असे होऊ नये की जेणेकरून त्यांना कंटाळा येत असेल किंवा त्यांना हे कोणतेही जे आपण गोष्टी सांगतो ते ऐकायचे नाही, तर त्यामध्ये त्याची जी हावभाव आहेत, देहबोली असेल, तर ते आपल्याला ओळखता आले पाहिजे, जेणेकरून आपण ते त्याचे प्रेरक होण्यास आपण प्रभावी ठरू शकतो. यासाठी ही भावनिक बुद्धिमत्ता असणे यामध्ये महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपल्याला कळले पाहिजे की दुसरा व्यक्ती आपले मतं किंवा विचार असतील ते समजून घेतोय की नाही, जे तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडण्यास मदत करत असते. जेणेकरून आपली जर मते आपण दुसऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो, तर ते प्रभावी आहे, जेणेकरून त्याचा काहीतरी परिणाम होतो. आपल्या संवादाचा परिणाम होत असतो, आपल्या बोलण्याचा परिणाम असतो, आपल्यातली पूर्णतता, नम्रता ही यामध्ये दिसून आली पाहिजे, तरच त्या दुसऱ्या व्यक्तीला आपले मत हे कळणार आहे. यासाठी आपले जे सहकारी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधला पाहिजे. तसेच जे श्रोते आहेत, तुम्ही तुमच्या श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊ शकत असाल, ज्या श्रोत्यांच्या भावना आहेत, तर तुम्ही योग्य प्रतिसाद त्याद्वारे देऊ शकता. म्हणजे श्रोत्यांना आपण कोणतीही माहिती देत असतो किंवा ज्ञान देत असतो, तर त्यामध्ये त्यांच्या पण भावना समजून घेतल्या पाहिजे, जेणेकरून कोणत्या गोष्टींची त्यांना गरज आहे, आपली जे विचार आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचतात का, किंवा जर पोहोचत नसेल तर कोणत्या प्रकारे पोहोचत, त्यांना कंटाळा येतोय का, ते झोपत तर नाही आहेत ना, तर यामध्ये हे आपल्याला बघितले पाहिजे, जेणेकरून आणि त्यानुसार प्रतिसाद त्यांना दिला गेला पाहिजे, जेणेकरून आपली जे कोणतीही प्रकारची मते असतील किंवा ज्ञान असेल हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे अनेक प्रकारचे मार्ग असतात. तर त्यामध्ये आपण कोणत्या माहिती देताना कंटिन्यू माहिती देऊ नये किंवा पूर्णपणे
सर्वजण आपणच बोलू नाही, त्यांच्याकडून त्यांची मते जाणून घेतली पाहिजेत, जेणेकरून ते आपल्या ट्रॅकने आपल्याबरोबर त्यांच्या मनाने त्यामध्ये गुंतले जातील. जेणेकरून फक्त शरीरानेच फक्त न ऐकता त्यांनी त्यांच्या मनाने पण यामध्ये आपली मते ऐकली पाहिजेत. तुमच्या ऐकणाऱ्यांची देहबोली आणि मूड यावर अवलंबून तुमचे मन वळवण्याचे डावपेच समायोजित करा. जशी त्यांची इच्छा आहे किंवा जशा प्रकारे त्या ऐकतात, मग त्याद्वारे आपण अनेक प्रकारच्या ट्रिक वापरू शकतो. त्यामध्ये गोष्टी आहेत, उदाहरणे आहेत किंवा कोणत्याही प्रकारचे जोक्स असतील किंवा गाणे असतील, तर त्याद्वारे आपण आपली जी मतं आहेत त्यांच्यापर्यंत मांडू शकतो, जेणेकरून त्यांना कंटाळा येणार नाही आणि सोप्या संभाव्य भाषेत शब्दात आपली मते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. यासाठी भावनिक बुद्धिमत्ता असणे हे यामध्ये गरजेचे आहे. पुढचं आहे तर्कशास्त्र आणि तर्क, जे लॉजिक लावतात, जे रिझनिंग असतं, तर त्याद्वारे. तर्कशास्त्र, तुमची कल्पना कोणीतरी आणण्याआधी त्यांनी त्याचा पाठपुरावा का करावा हे समजून घेण्यात तुम्ही त्यांना मदत केली पाहिजे. आपण कोणत्याही गोष्टीबद्दल तर्क लावत असतो, आपण त्यानुसार विचार करत असतो. कोणतीही माहिती असेल, कोणतीही गोष्ट असेल, तर त्यावर आपण थिंकिंग करत असतो, जेणेकरून ह्या गोष्टी कशामुळे घडतात, या गोष्टींचं कारण काय आहे, याचा परिणाम काय होणार आहे, अनेक तर्क आपण लावत असतो. तर त्याच प्रकारे तुमची कल्पना कोणीतरी आणण्याआधी, म्हणजे दुसऱ्या व्यक्तींनी तुमची कल्पना मांडण्याआधी, तर त्याचा पाठपुरावा करणे हे महत्त्वाचे आहे. त्याचा पाठपुरावा का करावा हे पण समजून घेण्यात तुम्ही त्यांची मदत केली पाहिजे, जेणेकरून तुमच्या कल्पना असतील किंवा योजनांशी पूर्णपणे वचनबद्ध होण्यासाठी तुमच्या श्रोत्यांची तार्किक निवड करावी. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या तुमच्या कल्पना असतील, योजना असतील, तर त्यांचा पूर्णपणे एक वचनबद्ध होण्यासाठी, ते म्हणजे पूर्ण वचनबद्ध होण्यासाठी तुमचे श्रोते कसे असावेत की ते चांगले श्रोते असावेत, जेणेकरून ते आपल्याला समजून घेतील, आपली मते यांवर विचार करतील, वितर्क करतील. अशा श्रोत्यांनी तार्किक निवड केली पाहिजे, जे किंवा कोणत्याही प्रकारची मतं मांडण्यास त्यांनी त्या आपल्या गोष्टींवर वितर्क लावला पाहिजे. मग त्याद्वारे आपल्या गोष्टींचे परिणाम, आपल्या कल्पनांचे परिणाम काय आहेत, आपण कशा प्रकारच्या कल्पना करू शकतो हे आपल्याला समजणार आहे. तुमच्या योजनांचे समर्थन करण्यासाठी तर्क आणि वितर्क, जे तर्क म्हणजेच लॉजिक पण आहे आणि रिझनिंग, ते यामध्ये आपल्याला वापरायचे आहे. आवश्यक असल्यास पुराव्यासह त्याचा पाठिंबा घ्या. म्हणजे कोणतेही तर्क त्याचा पुरावा पाहिजे, जेणेकरून आपण तर्क लावत आहोत, कोणत्या गोष्टींचा तर्क लावत आहोत, तर मग त्याबद्दल कोणता पुरावा असेल तर ते साहजिकच चांगले आहे किंवा त्याचा पाठिंबा आपल्याला होणार आहे. एक चार्ट किंवा स्प्रेडशीट तुमचे तर्क अधिक चांगल्या प्रकारे संप्रेषण करण्यात मदत करू शकते. एक चार्टद्वारे तुम्ही चांगल्या प्रकारे आपली माहिती ही तुम्ही मांडू शकता. ते कोणतेही प्रकारचे चार्ट असेल किंवा स्प्रेडशीट असेल, तर त्यावर तुमची जी माहिती आहे ती मांडली तर ती समजण्यास दुसऱ्या व्यक्तींना हे सोपे पडत असते आणि सहज त्यांना समजण्यात येते. प्रभावी युक्तिवाद करण्यासाठी त्याचा वापर करा. प्रभावी युक्तिवादासाठी याचा वापर होऊ शकतो चांगल्या प्रकारे. शेवटचा आहे विश्वासार्हता स्थापित करा. यामध्ये असं आहे की जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीवर संवाद साधत असतो किंवा त्याला प्रेरक करत असतो, त्याचं मन वळवत असतो, तर त्यामध्ये एक विश्वास असला पाहिजे, तरच तो व्यक्ती आपलं म्हणणं ऐकू शकतो. मग त्याद्वारे त्या व्यक्तीचं पण म्हणणं आपण ऐकलं तर त्याबद्दल थोडासा तरी विश्वास त्यामध्ये निर्माण होत असतो. यशस्वी मन वळवण्याची कौशल्य म्हणजेच की यशस्वी प्रेरक कौशल्ये सकारात्मक संवाद साधण्याच्या आणि लोकांशी अर्थपूर्ण संबंध राखण्याच्या तुमच्या क्षमतेवर आधारित असतात. म्हणजे तुमची क्षमता कशी आहे,
म्हणजे संवाद कसे साधतात, तुमचे संवाद कसे आहेत, सकारात्मक आहेत की नकारात्मक. सकारात्मक असेल तर त्याचा परिणाम कसा होणार आहे, सकारात्मक होणार आहे, आणि नकारात्मक असेल तर त्याचा परिणाम हा वाईटच होणार आहे. आणि लोकांशी अर्थपूर्ण संबंध म्हणजे आपण जे बोलतो किंवा जे आपण संबंध निर्माण करणार आहोत, आपण जे कोणत्याही प्रकारची मते मांडणार, तर त्याला अर्थ पाहिजे, अर्थपूर्ण असले पाहिजेत ते संबंध, तरच ते आपण राखले पण पाहिजेत. जेणेकरून आपण दुसऱ्या व्यक्तींना आदर दिला पाहिजे, तेवढा आपला पण विश्वास त्या व्यक्तींवर असला पाहिजे. तर असे लोकांशी अर्थपूर्ण संबंध राखण्याच्या तुमच्या क्षमतेवर हे आधारित असतं. त्याद्वारे जेवढी तुमची क्षमता असेल तेवढ्याद्वारे ती व्यक्ती ही प्रेरक होत असते, त्याचे मन हे वळवत असते, आपले जे विचार असतात ते त्याच्यापर्यंत पोहोचत असतात. तेवढी आपली क्षमता असली पाहिजे. ती नाती टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही त्यांच्या सर्वोत्कृष्ट हितासाठी देखील कार्य करण्यास सक्षम असले पाहिजे. कोणत्याही गोष्टीमध्ये आपले हित आवश्यक असते, तर मग त्यामध्ये सर्वोत्कृष्ट आपले जर हित जोपासायचे असेल तर त्या प्रकारे आपले कार्य पण असले पाहिजे. जसे आपले हित मोठे आहे, ध्येय मोठे आहे, तर त्याप्रमाणे आपण कार्य केले पाहिजे. जेवढे मोठे ध्येय तेवढे आपले जास्त कष्ट असले पाहिजेत, आपण तेवढे कार्य केले पाहिजेत. मग त्या कार्यासाठी ते कार्य करण्यासाठी आपण सक्षम असलं पाहिजे. जी कार्य करण्यासाठी कौशल्य आवश्यक असतात ती कौशल्ये आपल्यामध्ये असली पाहिजेत. तुमचे सहकारी तुमच्यासोबत यशस्वी झाल्यावर तुमच्याशी सहमत होण्याची शक्यता जास्त असते. जर तुमचे सहकारी तुमच्यासोबत यशस्वी झाले तर ते तुमच्याशी सहमत असणार आहे, जेणेकरून हा व्यक्ती यशस्वी आहे, ह्या व्यक्तीकडे अनेक कौशल्य आहेत, त्या कौशल्याद्वारे तो यशस्वी झाला आहे, त्याचा विकास झाला आहे. तर त्याद्वारे एक सहमती एक विश्वास निर्माण होत असतो त्यामध्ये, आणि त्याद्वारे ते तुमच्याशी सहमत होत असतात. आपले विचार त्यांना आपोआप पटतात. जर आपण यशस्वी व्यक्ती असो, यशस्वी सहकारी, यशस्वी एक नागरिक हे व्यक्तिमत्व असो, तर आपले विचार हे त्यांना कोणतेही विचार असले तरी ते लगेच पटतात. मग ते तितके जास्त साध्य करतात आणि प्रगती करतात, तितकी तुमची विश्वासार्हता चांगली असते. म्हणजे त्याद्वारे ते जेवढे जास्त साध्य करतात किंवा जे प्रगती करतात, तर तितकी तुमची विश्वासार्हता चांगली पाहिजे. एकमेकांबद्दल विश्वास पाहिजे. जे आपले सहकारी आहेत किंवा आपण यशस्वी होतो तर आपल्याबरोबर बाकीचे पण यशस्वी झालेत, अशी पण आपली मनोधारणा असली पाहिजे. जेणेकरून आपण एकटे न जाता सगळ्यांना घेऊन अशा यशस्वी सक्सेसफुलकडे गेलं पाहिजे. आपण स्वतःचं फक्त सक्सेसफुल न होता दुसऱ्या व्यक्ती पण कशा सक्सेसफुल होतील याबद्दल पण विचार केला पाहिजे. त्यांना आपली जी कौशल्य आहेत त्या कौशल्याबद्दल सांगितलं पाहिजे. पुढे जाण्यासाठी कोणती कौशल्य, जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणती कौशल्य आवश्यक असतात हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे, जर आपण यामध्ये यशस्वी होत असेल तर. मग अशा प्रकारे चांगली विश्वासार्हता स्थापित करणे यामध्ये महत्त्वाचे आहे. असे हे आपण पॉईंट बघितले, जेणेकरून प्रेरक कौशल्ये कोणती प्रेरक कौशल्य आहेत. संप्रेषण आहे, सक्रिय ऐकणे आहे, भावनिक बुद्धिमत्ता आहे, तर्कशास्त्र आणि तर्क, त्याचप्रकारे विश्वासार्हता स्थापित करणे हे आहे. या प्रकारची कौशल्य हे आपल्या व्यवसायासाठी आपल्या दैनंदिन जीवनात ही महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. हा पॉईंट आपला इथे कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट न्यू पॉईंट स्टार्ट करूया. सो थँक्स ऑल ऑफ यू.